बुलेटिनमध्ये आपण आतापर्यंतच्या दिवसभरातील काही महत्त्वाच्या बातम्यांचा सविस्तर आढावा घेणार आहोत। शिवरायांचं अरबी समुद्रातील स्मारक शोधण्यासाठी संभाजीराजे छत्रपती हे आज समुद्रात जाणार आहेत। शिवस्मारक अद्याप झालं नसल्यानं संभाजीराजे छत्रपतींच्या पक्षानं पाहणी आंदोलनाचं आयोजन केलं। 2016ला मोदींनी शिवस्मारकाचं जलपूजन केलं होतं। 2016च्या पालिका निवडणुकीआधी जलपूजन करण्यात आलं होतं। त्याचं काय झालं हेच पाहण्यासाठी आम्ही जाणार आहोत असं संभाजीराजेंनी म्हटलं। तर स्मारकावरून संभाजीराजेंचं हे उपहासात्मक आंदोलन आज केलं जाणार आहे। उत्तर जर सरकारकडे असेल, हेचं उत्तर या पोलिसांच्याकडे असेल, त्यांनी द्यावं मला। सरकारने ज्या पद्धतीने पटेलांचा पुतळा हिरारीने उभा केला त्यात महाराष्ट्र सरकार कमी पडलं। हेच दुजाभाव म्हणण्यापेक्षा मी तर म्हणतो हीच अपेक्षा। सरदार वल्लभभाई पटेल सुद्धा एक मोठे महापुरुष होऊन गेले, त्यांचं इतकं चांगलं भव्य त्यांनी तिथं स्मारक उभारलेलं आहे। मग छत्रपती शिवाजी महाराज तर देशाचे आहेत, जगाचे राजे आहेत, त्यांचं का नाही हाच प्रश्न आहे। आणि हाच प्रश्न तुमच्यासाठी वतीनं स्वराज्य पक्षाच्या माध्यमातून पूर्ण 13 कोटी जनतेला समजून घेण्यासाठी, त्यांना समजून सांगण्यासाठी मी आज आलो। अल्टिमेट देणार का स्वराज्य पक्ष? नाही, अल्टिमेटचा काय विषय आहे? कसलं अल्टिमेट? आम्हाला नुसतं लोकांना दाखवायचंय बाबा याचं उत्तर सरकारने द्यावं लागतं। संभाजीराजे छत्रपती हे सध्या नवी मुंबईमध्ये पोहोचलेले आहेत। डी.वाय. पाटील स्टेडियमच्या परिसरातून ते आत्ता माध्यमांशी संवाद साधत होते। जो संवाद आपण लाईव्ह पाहत होतो। तर हा गाड्यांचा ताफा आपण पाहतोय, किती मोठ्या संख्येनं गाड्यांचा ताफा घेऊन संभाजीराजे छत्रपती हे पुण्याकडून मुंबईच्या दिशेने येत आहेत। ते सध्या नवी मुंबईमध्ये पोहोचलेले आहेत। अगदी काही वेळात ते मुंबईचा एंट्री पॉइंट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चेंबूरमध्ये पोहोचतील। दरम्यान पोलीस बोटवाल्यांवर दबाव आणतायत असा आरोप स्वराज्य पक्षाकडून करण्यात येतो। समुद्रातील आंदोलन होऊ नये म्हणून पोलिसांनी दबाव आणल्याचा स्वराज्य पक्षाचा आरोप आहे। शिवस्मारक हे अद्याप झालं नसल्यानं संभाजीराजे छत्रपतींच्या पक्षाकडून पाहणी आंदोलन हे केलं जातंय। पोलिसांनी बोटवाल्यांना धंदा बंद करण्याच्या धमक्या दिल्याचा धनंजय जाधवांनी आरोप केलाय। धनंजय जाधव हे स्वराज्य पक्षाचे प्रवक्ते आणि राज्य पातळीवरील नेते आहेत। तर या संदर्भातली एक ऑडिओ क्लिप सुद्धा व्हायरल होते, मात्र या ऑडिओ क्लिपची सत्यता पुढारी न्यूज प्रमाणित करत नाही, हे महत्वाचं। हा बोला की। ते आम्हाला भरपूर प्रेशर येत आहे, कारण तुम्ही बोटी सगळ्यांना बंद करायला सांगितले, एक बोट चालवायला सांगितले। अहो पण आपण नियमाच्या बाहेर थोडी बोट चालवतोय, आपण जे आहे ते नियमानुसार बोट चालवतो आहे। पण त्यांना ते समजत नाही ना, त्यात एकही बोट चालली नाही पाहिजे आणि टिकली सरळ एकही बोट चालू नाही पाहिजे। मला इकडे सिनियर साहेब पण साहेब मला सांगा, तुमची जी पेरीफेरी आहे ते पेरीफेरी मोडत नाही। आपण 50-100ची कॅपॅसिटी आपण 30-40 बोट सांगतो। आम्हाला सांगतात ते लोक तुम्ही बोटी देऊ शकत नाही, तर मग आम्ही रिस्क घेऊ शकत नाही सर। आणि आमची कुठल्या होणार बोटी द्यायला तयार नाहीये। सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे आणि त्यातच वेगवेगळ्या पक्षाचे कार्यकर्ते असतील, पक्षश्रेष्ठी असतील, हे वेगवेगळ्या पद्धतीने आक्रमक होत आहेत आणि सध्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाची चर्चा जोरदार सुरू आहे। यावरून राजकारण देखील रंगलेलं पाहायला मिळत आहे। सध्या आपण नवी मुंबई शहरामध्ये उभे आहोत आणि तुम्ही बघू शकता स्वराज्य पक्षाचे कार्यकर्ते हे आक्रमक झालेले पाहायला मिळत आहे। अरबी समुद्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जलपूजन झालं, मात्र अद्याप स्मारक उभारण्यात आलेलं नाही। ते का उभारण्यात आलं नाही हा प्रश्न घेऊन स्वराज्य पक्षाचे संभाजी महाराज हे आक्रमक झालेले पाहायला मिळत आहे आणि त्यांचे हे कार्यकर्ते आहेत ते देखील आक्रमक झालेले आहे। नवी मुंबई शहरातून हे मुंबईच्या दिशेने कूच करणार आहेत आणि अरबी समुद्रामध्ये महाराजांचं स्मारक कुठे आहे हे पाहण्याची ही शोध मोहीम आहे। आणि नरेंद्र मोदी यांना थेट यांनी सवाल देखील केलेला आहे। काय सांगाल की नरेंद्र मोदी यांनी जलपूजन केलं मात्र अद्याप स्मारक उभं केलं नाही। सध्या निवडणुका जवळ आल्यात आणि मोदींचा महाराष्ट्र दौरा पाहायला मिळतोय। नक्कीच आम्हाला या ठिकाणून एक मोठा संदेश द्यायचा आहे की या निवडणुका समोर ठेवून कशा प्रकारे महाराष्ट्राच्या अस्मितेचा ठेच पोचवण्याचं काम या देशाच्या पंतप्रधानांनी केलेलं आहे। त्या स्मारकाचं ओपनिंग करण्याचं काम केलेलं होतं, परंतु आज निवडणुका समोर ठेवून दिशाभूल करण्याचं हे कुठल्या बाबतीत करतायत हे सगळ्यात महत्वाचं आहे। दुर्दैव मला वाटतं छत्रपती संभाजीराजे हे पुण्याकडून मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत। खरं तर 2016 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा अरबी समुद्रात उभारण्याचा प्रकल्प हाती घेतला आणि याचं जलपूजन सुद्धा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं। पण अद्याप या पुतळ्याचं काम कुठपर्यंत आलेलं आहे याचा आढावा घेण्यासाठी संभाजीराजे यांनी मुंबईकडे कूच केलेले। पण एकीकडे आता गेटवे इंडियाच्या रस्त्याला असं एक वातावरण तयार झाले की संभाजीराजे यांना आता पोलीस प्रशासनाकडून अडवण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते आणि त्याच पार्श्वभूमीवर इथे मोठ्या प्रमाणात बॅरिगेटिंग जे ते करण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळते। पोलिसांचा फौजफाटा या ठिकाणी दाखल झालेला आहे। त्यासोबत जर आपण पाहिलं तर संपूर्ण परिसरात जे ते पोलीस जे ते तैनात करण्यात आलेले, त्याच्यासोबतच दंगल नियंत्रण पथकाची व्हॅन सुद्धा या ठिकाणी आलेली आपल्याला पाहायला मिळते आणि दंगल नियंत्रण पथक सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले।